द ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश शाळेमध्ये 26 जानेवारी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या संगतीबद्ध कवायतीच्या सामूहिक प्रदर्शनासह मुलांची भाषणे, देशभक्तीपर सामूहिक गीतांच्या कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे आधारस्तंभ भगवान भोईर यांच्या शुभ हस्ते झेंडा फडकवण्यात आला. यावेळी अध्यक्ष बीजी उन्नीथन, उपाध्यक्ष कैलास सुर्वे, खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी, सभासद दत्तात्रय गायकवाड, एम उपकारे, जगदीश नायर, मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, सुपरवायझर ममता भट्टाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवरांसह शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सामूहिक राष्ट्रगीतांसह झेंडावंदन केले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण मॉडेल शाळा तिरंग्याने सजली होती. आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मंचावर भरवणारी भाषणे केली. तसेच उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना संबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रोमहर्षक सामूहिक कवायतींचे उत्कृष्ट प्रदर्शन यावेळी पाहायला मिळाले. तसेच विद्यार्थिनींनीही सादर केलेली लेझिम देखील वाखाणण्याजोगी असल्याचे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले. मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांसह जबाबदार व्यक्तींची जाणीव घडवून देण्यासाठी वर्षभरात विविध कार्यक्रम तसेच उपक्रम आयोजित केले जातात. शाळेचे संयोजक सूर्यकांत तांबोळी यांच्या समवेत शाळेचा सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी व पालकांचेही मोठे योगदान उपक्रमांना लाभलेले असते. शाळेत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाकरिता संयोजक सूर्यकांत तांबोळी यांच्या नियोजबद्ध व शिस्तबद्ध कार्यक्रमाबद्दलही उपस्थितांनी कौतुक केले. सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक देश बनला. या दिवशी आपण आपल्या देशासाठी संविधान स्वीकारले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक देश बनला. आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय याचे महत्त्व समजते. ते आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्काचा आदर केला पाहिजे आणि आपली सर्व कर्तव्य पार पाडली पाहिजे. आज मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये द ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटीच्या माध्यमामधून या संस्थेचे संचालक श्री भगवान शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आज ध्वजवंदन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व संचालक मंडळ, विद्यार्थी आणि त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिशय उत्साहाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमामध्ये देशप्रमाणे संस्कृतीने असं ओतप्रोत भरलेले विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केले. शिस्तीचं प्रतीक असलेल्या परेडसुद्धा या ठिकाणी झाल्या. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज मॉडेल स्कूल येथे आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. शहरवासियांना काय शुभेच्छा द्या? शहरवासियांना म्हणजे देशवासियांनाच हे आहे की ज्या संविधानाने आज आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला जी कर्तव्य आहे त्या ठिकाणी आपल्याला बजवायची आहेत, तीसुद्धा जसे आपण हक्क आणि अधिकार हे आपले स्वतःचे समजतो त्याप्रमाणे आपली कर्तव्यसुद्धा आपण पार पाडली पाहिजेत. राष्ट्रप्रथम या भावनेने आपण जगलं पाहिजे. देशासाठी काही करण्याची तयारी असली पाहिजे आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला कायद्याचं उल्लंघन करावं लागतं अशा ठिकाणी आपण कायद्याला मान सन्मान देऊन त्या ठिकाणी आपल्या हातून उल्लंघन होणार नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने असो किंवा कोणते असो, देश हितासाठी जे जे काही करता येईल ते करण्याची शपथ आजच्या दिनी घेतली पाहिजे अशी मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझं नाव सोनिया चंद्रकांत चिखले. माझा मुलगा आरुष चंद्रकांत चिखले 7वीमध्ये शिकते मॉडेल स्कूलमध्ये आणि गेल्या काही 2 वर्षापासून आम्ही बघतोय मॉडेल स्कूलमध्ये खूप नवीन आयडियाज टीचर्स मुलांसाठी घेऊन येत आहे. ते आम्हाला आमच्या मुलांसाठी ते प्रोग्रेस म्हणून आम्ही बघतो त्याच्याकडे आणि प्रत्येक तो ज्युनियरपासून ते आता 7वीपर्यंत मला प्रत्येक मी 15 ऑगस्ट असू दे 26 जानेवारी असू दे प्रत्येक प्रोग्रामला मी हजर राहते का तर माझ्या मुलाला ते मिळावं त्यातून काहीतरी शिकण्यासाठी. तर मॉडेल स्कूलने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी यापुढेही शुभेच्छा देते स्कूलसाठी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.